आता आपण बघूयात 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा। शिरूर मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। आढळराव पाटलांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या शाखांबाहेर बंदोबस्त देण्याची मागणी। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार। अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका। रक्षा खडसे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला। आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक। नाराजी दूर करण्यासाठी रक्षा खडसे चंद्रकांत पाटलांच्या घरी। भिवंडीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचार रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भिवंडीच्या पूर्व पश्चिम भागात प्रचार रॅलीचं आयोजन। पारनेर तालुक्यात फोन लावा आणि पारनेरच्या आमदारांना काय काम केलं विचारा। कर्जतमधील सभेतून सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंवर साधला निशाणा। सदाशिवराव लोखंडेंच्या प्रचारार्थ शिर्डीत शंभूराज देसाईंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दादा भुसे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। नाशिकच्या शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांच्यात एक तास चर्चा। उमेदवारी न दिल्यानं दिनकर पाटील भाजपत नाराज असल्याच्या चर्चा। डोक्यावर कलिंगड आणि भर उन्हात सायकलवर प्रचार। शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा कलिंगड चिन्ह पोहोचवण्यासाठी अनोखा प्रचार। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा घोड्यावरून प्रचार। अपक्ष उमेदवार गणेश करंडेंच्या प्रचाराची परिसरात चर्चा। पालघरमध्ये बवियाचा प्रचार सुरू। ग्रामीण भागात राकेश पाटलांचे दौरे सुरू। कुडण 5 मार्गे दांडी पोखरणमध्ये प्रचार। दंगेकरांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकाला भोवलं। निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप कार्यकर्त्या माधवी निगडेंच्या तक्रारीनंतर कारवाई। लातूर लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत नेत्यांच्या गावांमध्ये मतदानाचा टक्का वाढला। अमित देशमुख, सुधाकर शृंगारे, संजय बनसोडे, शिवाजी काळगेंच्या गावात अधिक मतदान। सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। हवामान विभागाची माहिती। अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात। अहमदनगर शहर आणि पारनेरमध्ये मुसळधार पाऊस। सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यानं नगरकरांची उडाली तारांबळ। कोल्हापूरच्या वारणासह परिसरात अवकाळी पाऊस। शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना दिलासा। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट। गारपिटीमुळे परिसरातील आंब्याचं भाजीपाल्याचं नुकसान। पुण्याला अवकाळी पावसानं झोडपलं। कात्रज, स्वारगेट, कोंढवा भागात पाऊस। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा। बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। मेहकर बाजार समितीतील शेतकऱ्यांचं धान्य भिजलं। रब्बी पिकांचं नुकसान। पुण्यात वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झाडपडीच्या 21 घटना। सहकारनगर, पद्मावती भागात झाडपडीमुळे 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत साठवून ठेवलेली मिरची भिजली। मिरची भिजल्यानं व्यापारी आणि शेतकरी दोघांचं नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। शेती पिकांचं नुकसान। वाढत्या तापमानामुळे गुहागर आणि चिपळूणमधील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट। एकूण 10 धरणांच्या पाणीसाठ्यात घट। अमरावतीच्या दर्यापुरातील सामदा गावात टँकरच्या पाण्यासाठी गर्दी। मेळघाटसह 40 गावात अतिशय तीव्र पाणी टंचाई। 11 दिवसानंतर गावाला पाणी पुरवठा। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 20 टँकरनं पाणी पुरवठा। 224 गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा सुरू। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र। 37 गावांसाठी 34 विहिरी अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी। पुणेकरांना पाणी टंचाईच्या झळा। शहरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या। पुणे महापालिका शहरातील समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यास असमर्थ। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात 25% पाणीसाठा शिल्लक। शहराला फक्त 15 जूनपर्यंत पाणीसाठा पुरेल। वाशिममधील सायखेडा गावातील शेतकरी अमोल गुहलेंच्या शेतात नवीन प्रयोग। 10 प्रकारची उभी पिकं जमिनीत मुरून हिरवळीचं खत तयार। जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत। खरीप रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सरसकट ग्राह्य धरून त्यांना पीक विमा देण्याची भाजपची मागणी। परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपचं निवेदन।
हिंगोलीतील 21,960 शेतकरी पीक विम्यापासून वंचित. रब्बी हंगामातील 13,105 तक्रारी प्रलंबित. भंडाऱ्यात ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 31 मे पर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन. परभणीच्या मानवतमधील केकरा जवळा गावात केळीची तब्बल 5,500 झाडं जळून खाक. आगीत महिला शेतकरी मथुराबाई गायकवाड यांचं लाखोंचं नुकसान. भंडारा जिल्ह्यातील बागायती शेतीला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त शिवकालीन दागिन्यांची पूजा. मंदिरात आंब्यांची आरास. देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. तर मंदिरावरही फुलांनी आंब्यांची प्रतिकृती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात कोकणच्या हापूस आंब्याची आकर्षक सजावट. देवाचा मूळ गाभारा आंब्यांनी सजवला. पिंपरी चिंचवडच्या धनेश्वर मंदिरात महादेवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप. वाढत्या उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी चंदनाचा लेप लावण्याची प्रथा. हिंगोलीच्या वसमतमधील मोठ्या तलावातील गाळ काढण्याचं काम सुरू. आमदार राजू नवघर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. गाळ काढल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळ्या, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना पोलिसांची तंबी. भंडारा जिल्हा कारागृहात न्यायालयानं बंदी घातलेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू. भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. साताऱ्यातील विविध ठिकाणी चोरी करणाऱ्या चोरट्याला पुण्यातून अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 35 तोळे सोनं हस्तगत. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळ्यात एसटीबीटी कापसाच्या अवैध विक्री केंद्रावर कृषी विभागाचा छापा. बोगस बियाणं जप्त. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या वायगावमध्ये दारू साठ्यासह 33,000चा मुद्देमाल जप्त. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. तुळजाभवानी मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. 1991 ते 2009 दरम्यान तुळजाभवानी मंदिरात 8,43,00,000 भ्रष्टाचार झाल्याची याचिका दाखल.